रात्रीची वाजली होती 2 आणि मला लागली होती भूक. मग काय पिझ्झा ऑर्डर केला आणि खाऊन घेतले. हॅलो फ्रेंड, कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल. तर मी पण खूप मस्त आहे. तर सकाळी उठल्यानंतर ऑब्वियसली रात्री उशिरा झोप झाली होती, त्यामुळे सकाळी काही लवकर उठण्यात आलं नाही. थोडासा उशीरच झाला होता, 8 वाजले होते. त्यामुळं उठल्याबरोबर भाजीसाठी वगैरे धुवून घेतलं. तसं मी आंघोळीच्या अगोदर स्वयंपाक करत नाही, फक्त भाजी वगैरे धुवून त्याला भाजून वगैरे घेतली गवारला, कारण भाजून घेतल्याशिवाय मी काय भाजी करत नाही. मग नंतर आई पप्पा आले घरी, म्हणजे आज सॅटर्डे होता त्यामुळे आई पप्पांना सुट्टी होती, त्यामुळे ते रिवाला खूप दिवस झाले भेटले नव्हते, त्यामुळे तिला भेटण्यासाठी आले. मग मी कपडे वगैरे धुवून घेऊन डोकं वगैरे धुवून घेतले, कारण आज एकादशी होती आणि एकादशी आहे म्हटल्यावर देवपूजा वगैरे अशी मी रोजच करते, पण कधी कधी रिवामुळं मला वेळ भेटत नाही. त्यामुळं म्हणलं चला आई वगैरे आहेत तर आज निवांत देवपूजा वगैरे करून घ्यावं, कारण मला 10 मिनटाच्या देवपूजेला 1.5 घंटा लागतो. कारण मी देवपूजा करायला घेतले की मी धुतले की रिवा बाहेर काढून घेते. ते हळद कुंकू लावण्याच्या अगोदर देव इकडे तिकडे सगळे पसरलेले असतात. असं मग मी देवपूजा करायला घेतले. सगळे देवांना अष्टकरण वगैरे लावून घेतलं आणि हळद पण गडबडीमध्ये मला तर देवपूजन जायला आवडत नाही. हळद कुंकू तसेच ठेवून घेतले. असं कारण मेडिकलमध्ये गेल्यानंतर असे मला सद्गुरूंची पूजा करायचीच असते, त्यामुळं इथली पण करत असते आणि तिकडली पण करत असते. त्यामुळं देवपूजेसाठी आरती वगैरे लावून घेतली, धूप लावून घेतली, अगरबत्ती सगळ्या घरामध्ये पसरून घेतली, कारण थोडा फ्रेश म्हणजे पीसफुल क्लायमेट होतं. आणि स्वामी समर्थांचे जप वगैरे करून घेतले, थोडंसं हात वगैरे जोडून. आणि त्यानंतर मग काय म्हणजे ऑब्वियसली बाकीच्या कामाला सुरुवात करायलाच पाहिजे. त्यापेक्षा अगोदर रिवाने खाली सगळं सांडून टाकले, ते आवरून घेतले. मग हे नाश्ता वगैरे राहुलने केला होता, तो खूप छान पोहे बनवतो. मग नाश्त्यासाठी पोहे घेतले आणि आईंनी पपाया आणली होती, मला पपाया खूप आवडतं. मग सकाळी पपाया हे पोहा आणि चहा घेतला. तर मी असं पपाया खात होते. माझ्या भावाची मुलगी ती व्हिडिओ बनवली आणि एक पपाया राहिला होता, ते बघा रिवा कशी खाते. तिला खूप वेळा तिच्या तोंडापासून काढून टाकला तरी तिला तेच खायचं असतं, त्यामुळे ती सारखे त्याला जाऊन असं खायला बघत होती आणि ते काही तिच्या तोंडात येत नव्हतं, कारण तिच्या जीवापेक्षा जास्त जड होतं. मी व्हिडिओ काढायला घेतली की लगेच ती सोडून दिली, लाजायला लागली. असा आमचा रिवाचा कार्यक्रम असतो. मग संध्याकाळच्या टायमिंगला मला खूप भूक लागली होती. संध्याकाळी उशिराच झाला होता, त्यामुळे मी काही रात्री जेवण केले नव्हते आणि मला रात्रीच्या 2 वाजता भूक लागली. मग मी